शिरपूर तालुक्यात लाकड्या हनुमान नंतर आसरा पाणीला सुका गांजा जप्त। तालुका पोलिसांची सलग दुसऱ्या दिवशी धडक कारवाई। दोन्ही कारवाईमध्ये तालुका पोलिसांनी जप्त केला 1370 किलो सुका गांजा। शिरपूर तालुक्यातील वन जमिनीवरील दुर्गम भागातील आसरा पाणी शिवारातील घरावर आणि घरातील माळ्यावर 26 गुन्ह्यांमध्ये अवैध विक्रीसाठी लपवून ठेवलेला 25,20,000 रुपये किमतीचा 360 किलो सुका गांजा 2 मे 2025 रोजी शिरपूर तालुका पोलिसांनी जप्त केला आहे। या प्रकरणी संशयित करमसिंग ज्ञानसिंग पावरा वय 36 राहणार आसरा पाणी तालुका शिरपूर जिल्हा धुळे यास ताब्यात घेण्यात आले आहे। त्यामुळे सलग 2 दिवसात शिरपूर तालुक्यात तालुका पोलिसांनी 95,90,000 रुपये किमतीचा 1370 किलो सुका गांजा जप्त केला आहे। शिरपूर तालुक्यातील दुर्गम भागात असलेल्या वन जमिनीवरील एका घरात अवैध विक्रीसाठी गांजा साठवून ठेवला असल्याची गोपनीय माहिती तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक जयपाल हिरे यांना 2 मे 2025 रोजी दुपारी मिळाली। दरम्यान जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे हे शिरपूर तालुका पोलीस ठाण्यातच असल्याने त्यांच्या नेतृत्वात पोलीस अधिकारी व अंमलदारांनी तालुक्यातील आसरा पाणी शिवारातील संशयित करमसिंग ज्ञानसिंग पावरा याच्या घरावर छापा टाकला। पथकास शेतातील घरात व माळ्यावर 26 गुन्ह्यांमध्ये लपवून ठेवलेला 25,20,000 रुपये किमतीचा 360 किलो सुका गांजा आढळून आल्याने तो जप्त करीत संशयित करमसिंग ज्ञानसिंग पावरा यास ताब्यात घेण्यात आले। या प्रकरणी पोलीस कॉन्स्टेबल शेखर बागुल यांनी शिरपूर तालुका पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केल्याने संशयिताविरुद्ध NDPS कायद्याअंतर्गत गुन्हा नोंद करण्यात आला। सदरची कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे, उपविभागीय पोलीस अधिकारी सुनील गोसावी यांच्या नेतृत्वात शिरपूर तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक जयपाल हिरे आणि पोलीस अधिकारी व अंमलदारांनी केली आहे।